तुला सांगितलेलं कळत नाहीये का? हा, आता मी स्पष्टपणे आणि शेवटचं सगळ्यांना सांगते, नीट ऐका आणि डोक्यात फिक्स करून घ्या प्लीज. मला ह्या घरातनं कोणीही हकलू शकत नाही, कारण मी आई आहे विक्रांतच्या मुलीची. सॉरी, हे खोटं आहे आणि हे सगळ्यांना ठाऊक आहे. कदाचित हे खोटं असेल, पण डीएनए रिपोर्टचं काय मोहन काका? जग कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवणार आहे, डीएनए रिपोर्ट्सवर का तुमच्या बोलण्यावर? आणि त्या डीएनए रिपोर्ट्सच्या मागे सुद्धा एक स्टोरी आहे. विच आय एम व्हेरी शुअर विक्रांतने तुम्हाला सांगितलीच नसेल, कारण त्याला तर सवय आहे ना गप्प राहायची. मोनिका, बस झालं तुझं नाटक. पाऊल पुढे ठेवायचं नाही विक्रांत, कारण त्या रात्री तुझं पाऊल पुढे पडलं आणि नको ते घडलं. मोनिका, काय मूर्खासारखं बोलतेस तू? मूर्खासारखं बोलतेय मी? हा मूर्खपणा वाटतोय तुला? तुझ्यामुळे हे सगळं झालंय. त्या रात्री माझ्या ड्रिंक मध्ये तू काहीतरी मिक्स केलंस आणि म्हणून माझं हे सगळं झालंय. अशी अवस्था झालीय माझी. नॉनसेन्स आहे हे सगळं. नॉनसेन्स वाटतंय हे तुला? ओके, हे सगळं तुला नॉनसेन्स वाटत असेल, पण माझ्यासाठी हे नॉनसेन्स नाहीये. त्याचे परिणाम मी भोगत आले आणि अजूनही भोगते, कळलं? मोनिका, अगं काय बोलतीस तू? हे माझ्या मुलाबद्दल तुझ्या तोंडून हे असे शब्द निघतात तरी कसे? मी खरं तेच बोलतीये. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. ओके, तुमच्या सगळ्यांचा विश्वास नाहीये ना माझ्यावर? ओके विक्रांत, मी खोटं बोलतेय ही गोष्ट प्रूफ करून दाखव. आहे तुझ्याकडे प्रूफ काही? हा, हे सगळं मी बाहेर जाऊन सांगेन. हे प्रकरण गळ्याशी येईल म्हणून तू लग्न केलंस ना माझ्याशी? मोनिका, बस.